राजकारणात जैतहार हे आकड्यांनी मेजतात, पण खंयच्याय मतदारसंघाची खरी परिस्थिती ती फक्त आकड्यांनी कळना, ती थंयच्या मातेन थंयच्या लोकांचा तळ्यान आसता. आयज आमी गोंयच्या म्हाड्डोळ मतदारसंघांत भितर सरतले. डेटा आणि लोकांचे भावना ह्यो दोनूय गजाली आयकून शासनाचो एक नक्षो कसो तयार करून येता हे आमी पळतले. म्हाड्डोळ गोंयच्या काळजांतला एक सुंदर गाव. एका वटेन 5-4 शेतां जाल्यार दुसरे वटेन श्री शांतादुर्गा देवळाचे पवित्र स्थान. हीच तर म्हाड्डोळची ओळख, शेती आणि श्रद्धा हांचेर चालपी जीण. पूण ह्या सोबीतपणा फाटल्यान भविष्यविशीं कांय गंभीर प्रश्न उबे रावलेत. हांगाची जमीन कितें मागता, हांगाच्या लोकांक कितें जाय? आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं मूळ हो एक आकडो 4.59%. 2022च्या विधानसभा वेंचणुकेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसीक मेळिल्ली मतां. हो फक्त एका वेंचणुकीचो निकाल न्हय, हो एक व्हड इशारो आसा. इतली व्हड घसरमुंडी कित्याक झाली? ह्या आकड्या फाटल्यान खंयची कहाणी लिपल्या? ह्या प्रश्नांची जाप सोदपाक आमी एक पावल मुखार घालतिले. पयलीं म्हाडोळची जमीन समजून घेतले, मागीर आकड्यांची काणी ऐकतले, मतदाराच्या ताळ्यांतली संद शोधतले, वेंचणुकेची यंत्रणा तपासतले आणि ताचेर आधारीत शासनाचो एक आराखडा तयार करतले. आणि निमाणे राजकारणा पहिल्या खऱ्या हेतूविशीं विचार करतले. चला तर सुरुवात करूया एकदम मुळांतलयेन. म्हाडोळच्या लोकांच्या काळजान कितें चलता, तांची मुख्य समस्या खंयच्या, कारण खंयचेय राजकारण जमिनेरच उबे रावता. म्हाड्डोळच्या लोकांची गाराणी चड करून 4 गजालीं भोंवतणीं घुंवतात. पहिलं शेती. व्हड भाटां पडीक पडल्यात. कितकाक? कारण मजुरी आणि बियाण्यांचो खर्च वाडला, पण आधार मेळना. दुसरं पर्यटन. श्री शांतादुर्गा देवळा लागीं येवपी भाविकांक ना पार्किंगची सोय ना रावपाची व्यवस्था. तिसरं रोजगार. बेकारीचो दर 8.7% आसा आणि खास करून बायलांमदीं तो 16.8% वयर पावला. हाका लागून आमचे भुरगे कामा खातीर गांव सोडून भायर वतात. आणि चौथं रस्ते आणि हेर सुविधा. रस्ते अरुंद जाल्यात, काही सरकारी इमारती पडक्यो जाल्यात आणि स्वच्छतेचो प्रश्न आसा. ह्यो फक्त समस्या न्हय, तर लोकांच्या रोजच्या जिवितांतल्या अडचणी आसात. आता लोकांच्या भावनाकडल्यान वळूया आकड्यांकडेन. कारण वेंचणुकेचे आकडे एक वेगळीच काणी सांगतात. एक राजकीय पकड कशी संपून येता हे आकडे उघडे करतात. 2022चो निकाल पळयात. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक म्हणल्यार मगोक सुमार 59% मतं मेळ्ळी, भाजपाक सुमार 17% आणि काँग्रेस पक्षाक फक्त 4.6%. जैत आणि हार हांचे मदलो अंतर इतलो व्हड कितकाक आसले? ही घडणूक एका दिसाची न्हय, हो एक लांब प्रवास आसा. 1994त काँग्रेसीक 48% मतां आशिल्ली. 2012 मेरेन ती 34%चेर पावली. पण ताच्या उपरांत पळात, 2017त एकदम 5.4% आणि 2022 तर फक्त 4.6%. हो फक्त आकड्यांचो खेळ न्हय, हो लोकांचो विश्वास हळूहळू उणो जायत गेल्याचो पुरायो आसा. हाका आनीक एक कारण म्हळ्यार विरोधी मतांचे विभाजन. 2022त रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी RGP सारखे नवे पक्ष आयले. तांकां सुमार 15% मतं मेळ्ळी. हाचो परिणाम कितें जालो? सत्ताधारी पक्षाक विरोध करपी मतं वाटून गेली आणि त्यांचो जैताचो मार्ग आनीक सोपो जालो. पूण हे सगळ्या आकड्यांमध्ये एक अशी गजाल घडली जी सगळ्यांक अजापित करता. हे निकालांत एक विरोधाभास लिपला आणि तातूंतच एक नवी संदेह आसा. खंयचेय विश्लेषण करतना एक गजाल विसरूंक फावना. आमचे संविधान ते सांगता की दरेका नागरिकाच्या सन्मानाची राखण जावंक जाय. आणि हो सन्मान म्हणजे कितें? तांचो आवाज ऐकप आणि तांकां माहितीच्या आधाराचेर जापसालदारकेन आपलो निर्णय घेवपाची संद मेळप. आता हो विरोधाभास वयात 2022च्या विधानसभा वेंचणुकेन काँग्रेसीक म्हाडोळेन फक्त 4.6% मतं मेळ्ळी. पूण फक्त 2 वर्सां उपरांत 2024च्या लोकसभा वेंचणुकेन दक्षिण गोंयच्या जागेर काँग्रेसचो उमेदवार जिखलो आणि जैताचें अंतर 13,500 मतां परस जाड आशिल्लें. अशें कशें शक्य आसा? हाचो अर्थ एकच, लोक बदल सोदतात. तांचो प्रश्न पक्षाकडेन नसातले, पूण स्थळाया वेवस्थेकडे आसा. तर 2022च्या निकाला फाटली कारणं कितें? हांगा आमी व्यक्तींविशीं न्हय, तर पुराय वेवस्थेविशीं उलोवंक जाय. 2022त काँग्रेस पक्ष कित्याक फाटीं उरलो? पहिलं, थळाव्या पावड्यार संघटना एकदम कमजोर आशिल्ली. दुसरं, लोकांच्या काळजान घर केल्लो एक मजबूत उमेदवार नाशिल्लो. तिसरं, लोकांक दिसताले की हो पक्ष सत्ताधाऱ्यांक खरें आव्हान दिवंक शकना. आणि चौथं,
जमिनेर काम करपाक लागती साधनांची व्हड उणीव आशिल्ली. ही सगळी व्यवस्थेतली उणीवा. जाल्यार दुसरे वटेन सत्ताधारी पक्षाची ताक फक्त एका व्यक्तीचेर ना, ती एक 25 वर्षापासून बांधलेली व्यवस्था आसा. निष्ठेचे, आश्रयाचे आणि थळाव्या नात्यांचे घटमूट जाळे. 5 फावटी जिखपक म्हणजे एक अशी यंत्रणा उभी करप जी लोकांच्या जिविताच्या दरेका भागान पावल्या. हाका आव्हान दिवप सोपे न्हय. तर निदान झाल्या उपरांत आता उपचाराविषयी उलोवया. एक नवी सुरुवात करपा खातीर एक पद्धतीशीर आणि सगळ्या बाजूंचो विचार करपी रणनिती कशी असूंक जाय. हाका आमी म्हणटा चतुर्मुख सिद्धांत. एक 4 तोंडांची रणनिती. पहिले तोंड लोक म्हणल्यार मुखेल मतदार गटांकडन थेट संवाद साधप. दुसरे मुद्दे म्हणल्यार थलाव्या प्रश्नांचेर ठोस उपाय दिवप. तिसरे पक्ष, पक्षाची संघटना मुळांतल्यान परत उभी करप. आणि चौथे विरोधक, त्यांच्या रणनीतीक जाप दिवपाची तयारी करप. या 4ही बाजूंचेर एकाच वेळार काम करप गरजेचे. पयात हे कशे काम करता. लोकांचे गाराणे आणि त्यांचे उपाय. परीक्षेता शेतकरी कर्जमाफी आणि सबसिडी. देवळाचं पर्यटन, कवळे पर्यटन संकुलाचं नवीनीकरण. तरुणाट्यांची बेकारी, थळाव्या पावड्यार रोजगार अभियान आणि स्किल सेंटर्स. सुविधांची उणीव, जाहीरनाम्यात स्वच्छते आणि रस्त्याविषयी स्पष्ट वचन. ज्यांना लोकांक दिसता की त्यांच्या प्रश्नांचे थेट उपाय सोदल्यात त्यांना विश्वास परत सुरू जाता. पूण हे सगळे करताना एक गोजा लक्षात दवरप खूप गरजेची आसा. ती म्हणजे लोकांच्या माहितीचो सन्मान. मतदारांची माहिती ही संवेदनशील आसता. भारताच्या नव्या डीपीडीपी कायद्याप्रमाणे ही माहिती वापरताना लोकांची परवानगी घेवप आणि तिचो जापसालदारीकेन वापर करप गरजेचो आसा. दरेका नागरिकाच्या खाजगीपणाचो आदर करप ही आमची नैतिक जापसालदारी आसा. निमाणे आमचो हेतू फक्त वोंचणूक जिखप नाहीये, तो खऱ्या अर्थानं शासन चालोवप. राजकारणा पयलो एक व्हड हेतू आसूंक जाय. लोकांचो विश्वास परत मेळोवपाचो काम वेंचणुकांचा मधी जाता. शेतकरी शिबिरा, भलायकी शिबिरा आणि लोकांची गाराणी आयकून ती सोडोवपाचे प्रयत्नांतल्यान. फक्त वेंचणुकेच्या वेळार येवप आणि मागीर दिसनाशिल्ले हे आता चल्ला. लोकांच्या सुखदुःखान सतत वांटेलार जावूंक जाय. तर प्रश्न हो उरता, एक डेटा आधारित आराखडो जो जमिनींतल्या समस्यांचेर उबो आसा तो बदलाच्या एका लहान आवाजाक शासनाखातीर एका व्हड जनादेशात बदलूंक शकता. 4.6% जैतामेरेंचो प्रवास सोपो ना. ताका नम्रता लागता, खूप कष्ट लागतात आणि एक अशी दूरदृष्टी लागता जी फक्त फुडल्या वेंचणुकेचो नव्हे तर फुडल्या पिळगेचो विचार करता. जर एक लोककेंद्रीत फुडारी जावन आपल्या मतदारसंघाची उदरगत करपाची इच्छा आसा तर blueprintstrategies.ai कडे mgr@blueprintstrategies.ai ह्या ईमेल आयडीचेर वा 08042041602 ह्या नंबराचेर संपर्क करात. राजकारणा पयलो हेतू.